भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू भगिनींना येशूच्या नावाने आमचे नमस्कार, अभिनंदन. और आजचा येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना आम्ही प्रेमाने स्वागत करीत आहोत. देवबाबा प्रत्येक दिवस आम्हाला सांभाळून येत आहे, आम्हाला चांगलं वचन देवबाबा देत आहे. आज हे वचन जाऊया. नीतिसूत्रे 1 अध्याय 33 वचन, प्रॉव्हर्ब्स 1:33. पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. मला म्हणजे पुन्हा पाहूया 33 वचन. जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. देवाच्या वाणी ऐकतो म्हणजे माझ्या वचनाला ऐकून मानतो. नीतिसूत्रे 8 अध्याय 34 वचनामध्ये, प्रॉव्हर्ब्स 8:34, नीतिसूत्रे 8:34.
जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दारांच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य आहे. देवाचा ऐकता का? किती वेळे मी देवाच्या वाणी ऐकत नाही. देवाचं ऐकलं तर तुम्ही सुखाने राहाल. तुम्ही दुसरा इतिहास 33 अध्याय 10 वचन, 2 क्रॉनिकल 33:10. परमेश्वराने मनुष्य व त्याचे लोक यांची कान उघाडणी केली, पण त्याने पर्वा केली नाही. कान उघाडणी केली म्हणजे परमेश्वर त्यांच्याशी बोलत राहिलेला आहे. स्तोत्रसंहिता 81:11 मध्ये, Psalms 81:11, स्तोत्रसंहिता 81:11. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलने माझी ऐकली नाही. माझे लोक माझी वाणी ऐकायला पाहिजे, इस्रायल लोक माझ्या वाणी ऐकायला पाहिजे. कोणी ऐकलं नाही. आज आपण देवाच्या वाणी ऐकत नाही म्हणजे मानत नाही. देव प्रत्यक्ष आमच्याशी बोलतो, प्रत्येक दिवस आमच्याशी बोलतो, तरी मी ऐकत नाही. तर मनाशे आणि संपूर्ण यहुदीचे लोक देवाच्या वाणी ऐकली नाही. कारण देव त्याला वारंवार त्यांना सांगत होता, तुम्ही गैर देवाकडे जाऊ नका. तुमचे एकच देव आहे, तुमचा सृष्टीकर्ता, ज्याने तुम्हाला बनवलेलं आहे, तुमचं सृष्टीकरण केलेलं आहे. त्याचा नमन करा, त्याची आराधना करा, त्याला देव माना. का परमेश्वर म्हणतो मीच देव आहे. यशाया 43:12 वचनामध्ये, आयसाया 43:12, यशाया 43:12, तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे असं परमेश्वर म्हणतो. अन्य देव नाही, मीच देव आहे. यशाया 45:22 आणि 23 वचनामध्ये, आयसाया 45:22-23, यशाया 45:22-23, पृथ्वीच्या सर्व सीमानो माझ्याकडे वळा, माझा पुढे प्रत्येक जण गुडक्या टेकेल, प्रत्येक जीवा माझ्या ठायी निष्ठेने शपथ वाहील. मी देव आहे. सर्वांना सृष्टी केलेला एकच परमेश्वर आहे. एक परमेश्वर, मला तुम्ही देव मानून माझा वाणी ऐका, पण ऐकत नाही. मनुष्य आणि त्याच्या लोकांनी, राष्ट्राच्या लोकांनी देवाचे ऐकले नाही. मग काय झालं? काय मग बाबुलचा राजा आला, संपूर्ण देशावर युद्ध केला आणि कित्येक लोकांना बंदी म्हणून नेला. तुम्ही दुसरा इथे 33 अध्याय ते पुढं तुम्ही वाचत बसा तर तुम्हाला माहीत पडेल. दुसरा इतिहास 33 अध्याय 11, 12, 13 मध्ये आपण वाचत आहे. 2 क्रॉनिकल 33, 11, 12 आणि 13 मध्ये. याच तो परमेश्वरने त्यांच्यावर अशूरच्या राजाचे सेना नायक पाठवले. त्याने मनुष्य आकड्याने पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले. तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. त्याने त्याची प्रार्थना ऐकली, त्याने प्रार्थना केली, त्याचा दावा केला. तेव्हा परमेश्वराने त्याची विनंती ऐकून त्याला पुन्हा यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्याला दिले. तेव्हा परमेश्वर देव आहे असं मनुष्याला कळून आले. देवाचे शब्द ऐकले नाही, देवाची वाणी ऐकली नाही, देव सांगतो त्याला कान लावत नाही तर देवाला राग येणार ना. तर देवाने त्या मनुष्य राजाला शत्रूच्या हातामध्ये दिला, हवाले केला. नंतर त्याला बुद्धी आली, देव मला क्षमा कर, राज्य गमावून बसलो. पण देवापणे परत त्याच्यावर तरच खाल्ली आणि त्याला परत आणले. बघा, पहिला राजा 11 मध्ये, 8 आणि 9 मध्ये, 1 किंग्स 11, 8 आणि 9. ज्या विदेशी स्त्रिया आपापल्या देवतांना धूप दाखवत व यज्ञ करीत त्या सर्वांसाठी सोलोमन राजाने अशीच व्यवस्था केली. देवाच्या मंदिरामध्ये, देवाचं मंदिर आहे, सर्व मूर्ती आणून ठेवली.
10 वचनामध्ये शालमोनाचे मन नऊ वचन परत 10 वाचूया. शालमोनाचे मन इस्रायलचे देव परमेश्वर याच्याकडून फिरले म्हणून परमेश्वर त्याच्यावर खोपला. त्याला त्याचे 2दा दर्शन झाले. देवाने दर्शनामध्ये सांगितलं, असं मला सोडून मूर्तीपूजा करू नको, अन्य देवताला मानू नको. त्याला ह्या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको. पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्यांनी पाळली नाही, त्याने ऐकली नाही. मग काय झालं? त्याचा पुत्र रहोबाम जेव्हा वडिलांनंतर सत्तेमध्ये आला, देवाने राज्याचे 2 तुकडे केले आणि त्या इस्रायल राज्यामध्ये 12 गोत्र सॉलोमनचा नौकर होता अरोबाम त्याच्या हातात दिलं आणि याचा फक्त 2 यहुदा आणि बेंजामिन. पहा, देवाची वाणी ऐकली. तर जेव्हा सोलेमाने देवाची वाणी ऐकली, देवाने त्याला खूप ज्ञान दिलं, त्याला संपत्ती दिली, शान दिलं. संपूर्ण जगाच्या राष्ट्राचं सर्व राजा त्याच्याकडे येतात. बापरे, काय ज्ञान आहे, काय संपत्ती आहे. पण ज्या देवाने त्याची प्रार्थना ऐकली, त्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. देवाने ते प्रार्थना ऐकली. तुला काय पाहिजे? देवाने विचारलं. मला ज्ञान पाहिजे. हो. पहिला राजा 3:12 फर्स्ट किंग 3:12 पहिला राजा 3:12 म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो, तुला बुद्धिमान बनवतो, सर्व ज्ञान देतो. अरे तो म्हटला, तू प्रार्थना केलं म्हणून. देवाने त्याची वाणी ऐकली, पण तो देवाची वाणी ऐकायला तयार नाही. आपल्या मर्जीने आणि बायकोंच्या शब्द ऐकून त्या बायकोसाठी सर्व अन्य देवतांना देवाच्या मंदिरामध्ये आणलं. तुम्ही देवाचा वाणी ऐकायला पाहिजे, तर देव तुमच्या वाणी ऐकेल. तुम्ही माझ्या ऐका, मी तुमच्या ऐकेल, असं परमेश्वर म्हणतो. आणखीन नीतिवचन 23:22 नीतिसूत्रे 23:22 प्रॉवर्ब्स 23:22 नीतिसूत्रे 23:22 तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको. दुसरी गोष्ट परमेश्वर म्हणतो, तुझी आईवडिलांची गोष्ट ऐक रे बाबा. वडील आई म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला काय समजत नाही, तुम्हाला काय कळत नाही, तुम्हाला काय माहीत नाही असं म्हणतो ना. मुलींना, जवान मुलींना, तुमच्या वडिलाचं ऐका, तुमच्या आईचं ऐका. येशू ख्रिस्ताबद्दल काय लिहिलेलं आहे बघा. लोक 2:52-53 लोक 2:50-53 येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. पुढचं वचन मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरतात गेला व त्यांच्या आज्ञात राहिला. कारण येशूच्या ज्ञानाला बघून सर्व अचंबित केले. वाव, काय ज्ञान आहे बाबा, इतकं मोठं ज्ञान आहे. सगळे देवाच्या मंदिराचे पुढारी लोक त्याला म्हणतात, बाप रे, हा मुलगा किती ज्ञानाने बोलतो. पण त्याने आपली आईवडिलाच्या गोष्ट नाही ऐकणार असं नाही म्हटलं. लूक 2:47 लूक 2:47 लूक 2:47 त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. एवढं बुद्धी, एवढं ज्ञान येशूकडे होता आणि प्रत्येक तो ज्ञानामध्ये वाढत राहिला, तरीसुद्धा आईवडिलांचा आधीन राहिला. तुम्हाला शिकवलं कोणी? तुमच्या स्कूलच्या कॉलेजच्या पैसे तर याने भरलं काय? तुम्ही कमवले? तुमच्या आईवडील किती कष्ट केले? मी तर शिकलो नाही, पण माझा मुलगा चांगला शिकायला पाहिजे, माझ्या मुलगी शिकायला पाहिजे. आज तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही मॅनेजर आहात, इंजिनियर आहात,
काय लोक डॉक्टर आहात, पण आता आईवडिलाला मानतच नाही, त्यांच्या कदर करत नाही, त्यांना आदर देत नाही. ग बसना, आईला म्हणतो ग बसना, वडिलांना गपरा, नाही तर घरातून जा. अरे तो मोठा बिल्डिंगमध्ये घर घेतला म्हणून तुला एवढा घमंड येतो का? अरे वडिलांनी कष्ट करून तुला शिकवलं नसतं असतं तर आज तो एवढा मोठा पदवीमध्ये आला असता का? आई वडिलांच्या गोष्ट आहे का? ते तुमच्यासाठी चांगलं असेल, शेवटपर्यंत त्यांचे आशीर्वाद तुमचा चांगला आहे. तुम्ही उत्पत्ती 49:2 वचनामध्ये, जेनेसिस 49:2, उत्पत्ती 49:2, याकोब म्हणतो, हे याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका, तुमच्या बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. मी मरायला जातोय, वयस्कर झालो, तरी माझ्या ऐका. त्यांच्या ऐकताना त्यांना काय काय आशीर्वाद, सगळं त्याच्याद्वारे आशीर्वाद येतो. ते 49:25-26 जेनेसिस 49:25-26 कसला आशीर्वाद होतो बघा. तुझे सहाय करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्व समर्थ देव याच्याकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल. अंगावर पिणाऱ्यांची व पोट्यांची फळांची वरदाने तो तुला देईल. पुढचे वचन, तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन व्रताच्या वरदानाहून श्रेष्ठ आहे. ती सनातन डोंगरापासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तूहून श्रेष्ठ आहे. हे आशीर्वाद युसुफाच्या मस्तकी आपल्या बाहुबंदात जो प्रमुख त्याच्या श्री यावात. पहा, वडिलाचं ऐकलं तर किती मोठा आशीर्वाद आहे. याकोबाच्या 10 मुले त्याची ऐकली नाही, पण एक मुलगा युसुफ त्याचं सर्व ऐकत होता आणि वडील जसं सांगेल तसं वागत होता आणि त्याच्यावर किती प्रेम केला. उत्पत्ती 37:2 पाहत आहे, जेनेसिस 37:2, उत्पत्ती 37:2. याकोब वंशाचा वृत्तांत हा योसेफ 17 वर्षाचा असताना आपल्या भावाबरोबर कळप चारत असे. तो आपल्या बापांच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलाबरोबर असे. तेव्हा त्याने त्याच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली. 3 वचनामध्ये, इस्रायल सर्व मुलापेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याच्या म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्याच्यासाठी पायगोळ जगा केला होता. वडिलाचं प्रेम पूर्ण युसुफमध्ये राहिला का? तो वडिलाचा बात मानतो आणि आपल्या भाऊ काय चुकी करतात ते वडिलाला सांगतो. वडील बघा तो कसं करतो, पण स्वतःला वडिलाच्या म्हणण्याप्रमाणे चांगलं राखून घेतो. देवाच्या ऐका, पित्याच्या मात्याच्या ऐका, तर तुम्हाला सर्व काय देवाचा आशीर्वाद मिळेल. तो तुम्ही ऐकले नाही तर देवाला तुमच्यावर कसं मन असणार? त्याचं वचन तर ऐकून पहा. अनुवाद 6:3 डिटरमी 6:3. म्हणून हे इस्रायला श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला तो जेस तुला देण्याचे वचन दिले आहे, त्यात तू बहुगुणित होशील. इस्रायला श्रवण कर, माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पालन कर, तर देवबापा तुम्हाला एक देश देणार. त्या देशामध्ये तुला बहुगुणित होशील, तुला आशीर्वाद वाढत जाणार. अनुवाद 28:1-2, डिटरमी 28:1-2. तुझ्या देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. पुढचं वचन,
तो आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. वाव, धावत येतील. आणि 12 वचनामध्ये वर्स 12, देवाची वाणी ऐकलं तर सर्व आशीर्वाद तुमच्यावर येणार, सर्व प्रतिज्ञा पूर्ण होतील. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भंडार म्हणजे आकाश स्वर्ग खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही, कर्ज घ्यावं लागणार नाही. तुमच्या हाताचे प्रत्येक काम दे बाबा आशीर्वाद. केव्हा? त्याची वाणी ऐका. परमेश्वर जे काय सांगतो त्याचं माना. तुम्ही लूका 7 अध्याय 29-30 मध्ये, लूक 7:29-30, लूका 7:29-30, आणि जकातदारासह सर्व लोकांनी येशू ख्रिस्ताचे वचन ऐकून देवाच्या नीतिमत्वाला मान्यता दिली, कारण त्याने योहानाचा बप्तिस्मा घेतला होता. पण तो परुषी व शास्त्री यांनी आपल्या संबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बप्तिस्मा घेतला नव्हता. हे लोक म्हणतात आम्ही मोठं पुढारी आहे, आम्ही देवाच्या वाणी का ऐकायला पाहिजे, येशूच्या गोष्टी ऐकायला काय पाहिजे, योहानाच्या का गोष्टी ऐकायला पाहिजे. तुमच्या पास्टरच्या वाणी ऐका. योहान ज्यांनी सांगितलं सर्व पापी जणांनी चुंगी घेणारे सगळ्यांना आज्ञापालन केली, पण फरीशी हे मोठा ज्ञानी समजतात, ते त्याच्या वाणी ऐकली नाही. परंतु त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनात संताप आला, कष्ट आली. असं होऊ नका. देवाच्या वाणी ऐका. चला प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू, तो म्हटलास जो माझ्या वाणी ऐकेल आणि त्याच्याप्रमाणे वागेल तो सुखाने राहील, उंच स्थानामध्ये सुखाने राहील. आणि माझ्या वाणी ऐकलं तर तो जेव्हा मला पुकारतो, माझ्याशी प्रार्थना करतो, मी पण त्याची प्रार्थना ऐकणार. एक युसूफ वडिलांची गोष्ट ऐकून राहिला, त्याला किती मोठं राजाचे पद भेटली. म्हणून आई वडिलाचं पण गोष्ट ऐकायला पाहिजे. ते चांगलं सांगतात, ते मानून राहिलं तर जीवनामध्ये उत्कर्ष भेटेल. तसं देवबाबाचे वचन ऐकून त्याप्रमाणे केलं तर देवाने सांगितलं सर्व आशीर्वाद प्रत्येकावर असा आशीर्वाद कर प्रभू. आज जे कोणी म्हणतात प्रभू मी तुझ्या वाणी ऐकेल आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन आमच्या सर्व पापासाठी वधस्तंभ किळलेला आहे, एकच देव आमच्यासाठी जीव दिलेला देव येशू ख्रिस्त आहे, तो तिसरं जिवंत पण उठला, तो आज जिवंत आहे. येशू प्रभू माझ्या पापाला क्षमा कर. तुझी वाणी ऐकली नाही, तुझी वचन ऐकली नाही, पास्टरच्या वचन ऐकली नाही, वडिलांच्या आडी वचन ऐकली नाही, मला क्षमा कर असं म्हणणारा क्षमा कर प्रभू. यापुढे तुझ्या वाणी ऐकून चालू दे आणि तू सांगितलेला सर्व आशीर्वाद प्रत्येकावर येऊ दे प्रभू. जे आजारी आहे त्यांना बरं कर, ज्यांच्या कष्ट आहे कष्ट दूर कर, जे कर्जामध्ये डुबलेलं आहे कर्जापासून बाहेर आण प्रभू. प्रत्येकावर तुझे आशीर्वाद येऊ दे. आणि जवान मुलामुलींना चांगलं काम आणि चांगलं वर वधू त्यांना भेटू दे प्रभू. आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334249695.